जय जय सर्वांना, सुरेखा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार चाट मसाला। त्यासाठी 4 चमचे धन, 3 चमचे जिरं, 1 इंच 2 इंची सुंठची कांडी, तुम्ही सुंठ पावडर घेऊ शकता, पाऊण चमचा ओवा, पाऊण चमचा मिरी आणि 4-5 लवंग, 2 चमचे बडीशेप, 4 छोटी इलायची आणि 1 मोठी इलायची। या सर्वाला कढईमध्ये भाजून घ्यायचंय। याच्यात जिरं टाकून घेऊया, बडीशेप, धन, जिरं आणि बडीशेप ह्याला जास्त भाजायला लागतं, म्हणून हे पहिला भाजा, मग बाकीचे भाजा, त्याला कमी भाजायला लागतं। ह्याच्यात ओवा घालून घेऊया, मिरी, मोठा आणि छोटा इलायची, लवंग, सुंठची कांडी। हे भाजून झालेलं आहे। आता ह्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं, ह्याला थंड करून घ्यायचंय, नंतर ह्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय। हे थंड झालेलं आहे, आता ह्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय। हे वाटून झालेलं आहे, हे पहा हे किती स्मूथ झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण हिंग घालायचं, थोडस मीठ चवीनुसार, पाऊण चमचा मीठ, 1 चमचा काला मीठ, 3 चमचे आवळा पावडर, ह्याला परत वाटून घ्यायचंय। ह्या चमच्याने सगळ्याचे माप घेतलेले आहेत। हा नाश्त्याचा चमचा आहे। हे झालेलं आहे। ह्याच्यात जे आवळा पावडर घातलं होतं ते घरी बनवलेलं होतं। तुम्ही आवळा पावडरच्या ऐवजी आमचूर पावडर घालू शकता। आता याला बारीक चांगले चालून घ्यायचंय। आता या मसाल्याला असं एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचंय। आता आपण हे मसाला पापड घालून पाहणार आहोत हे कसं लागतं। मी थोडं टेस्ट करून बघतो। वाव, काय मसाला झालाय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।